तर बघा, जीवनामध्ये श्रीमंतीचा साज असावा, पण त्याच श्रीमंतीचा माज नसावा. कारण आपण सृष्टीचे पाहुणे आहोत, मालक नाही. पाहुणचार संपला की राख आणि माती यात काहीही फरक मात्र कळत नाही. तर याच पद्धतीने आपलं जीवन आहे. संत तुकाराम महाराज आपल्याला हे छान असं वाक्य सांगून जातात. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर सकाळी सकाळी इथे आज स्वयंपाकाची घाई गडबड होती, कारण आज आऊंना सुट्टी होती, थोडं बाहेर सुद्धा जायचं होतं. आणि म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा आजचा ब्लॉग शेअर करूया. म्हणजे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. इथे सकाळी सकाळी मला वाटलेले तुरीचे दाणे. आता ह्या म्हणजे थंडीची किंवा ह्या वर्षाची म्हणू शकता ही शेवटची भाजी आहे, कारण आता पुन्हा तुरीचे दाणे मिळणार नाहीयेत आणि मी मार्केटवरून विकत आणत नाही. तर हे घरूनच आलेल्या शेंगा होत्या, त्या आजपर्यंत आम्ही पुरवल्या. थोड्या थोड्या का होईना पण छान छान पदार्थ त्याचे बनवून खाल्ले, छान आस्वाद घेतला. मग पोपट असू दे, वाटेल तुरीचे दाणे असू दे किंवा छान छान अशा कचोऱ्या असू दे. इथे सुद्धा झटपट अशी तुरीच्या दाण्यांची भाजी केलेली होती, हिरव्या मसाल्याची, जी की आहोंना आणि मला दोघांना सुद्धा आवडते. आणि ही रेसिपी आता तुमच्यासोबत शेअर करत नाही, कारण ऑलरेडी मी बऱ्याचशा ब्लॉगमधून ही रेसिपी शेअर केलेली आहे. तर 2-3 मिरच्या घेऊन, थोडेसे शेंगदाणे घेऊन ही भाजी होते. छान लागते, टेस्टी लागते. आणि नंतर पोळ्यांची, चपात्यांची कणिक सुद्धा छान अशी बनवून ठेवलेली होती. छान छान पोळ्या बनवून घेतल्या. आहोंना सुट्टी होती म्हटलं, म्हणजेच बाकीचे जे काही कपडे वगैरे असतात ते सुद्धा एक्स्ट्राचे असतात. आहोंचे ड्रेस असतात, जॉकेट असतं, ते सुद्धा वॉश करून घ्यायचं होतं. त्याच्यामध्येच मला आज 12 वाजून गेलेले होते, कारण थंडीचं तर म्हटलं ना, तर सकाळी सकाळी अजिबात कपडे वॉश करण्याची इच्छा नसते. पण कंटाळा जर केला तर तोपर्यंत ऊन सुद्धा निघून जातं आणि सूर्यदादा सुद्धा साईडला होऊन जातात आणि मग मात्र कपडे अजिबात सुकत नाही. म्हणून म्हटलं चला, कितीही थंडी वाजू दे, कामं काही सरणार नाहीये, तर कामं आपली आपल्यालाच करावी लागतात. बाकीचे कामांचं आपलं रुटीन होतं आणि थोडं संध्याकाळी आम्हाला बाहेर सुद्धा जायचं होतं, तर म्हटलं ते सुद्धा ब्लॉगमधून तुमच्यासोबत शेअर करते. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आम्ही चाललेलो नाशिक येथे, नवीनच सुरू झाले गोदा पार्क तिथे. तर तुम्हाला सुद्धा नेते, तुम्ही सुद्धा बघा. तर बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही गोदा पार्कला चाललेलो आहोत. आता हे गोदा पार्कचं काम आहो बोलले का 2-3 वर्षांपासून सुरू होतं आणि छान असं गोदा पार्क तयार झालेलं आहे. कधीतरी आपण बाहेर, सिटीच्या बाहेर जाता येत नाही, कारण सुट्ट्यांचे प्रॉब्लेम असतात जेंट्स लोकांना. पण म्हटलं चला एकतरी विकेंड असा असावा जो फक्त आपला असावा आणि छान असं निसर्गरम्य वातावरणात दिवस घालवावा. असं पाहिलं तर नाशिक अगदी सुंदर आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, नेहमीच असतं. पण छान वाटतं इथे आल्याच्या नंतर. अगदी मोठे तर होतेच, जे ज्यांच्या आयुष्याचा छान असा एक म्हणजे एकटा आनंद घालवण्यासाठी येतात, पण छोट्यांपेक्षा चिमुकले जास्तच होते आणि लहानांना घेऊनच आलेले असतात पेरेंट्स. आणि छान वाटतं असं छोट्या छोट्यांसोबत आनंद घालवायला किंवा आपलाही टाइम छान असा स्पेंड करायला. म्हणून आम्ही दोघं सुद्धा आलेलो होतो. आणि बघा, गोदा पार्क नवीन आहे म्हणून म्हटलं चला एक शूट तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. आणि छान, इतकं छान वाटत होतं ना इथे. सगळे काही डान्स वगैरे करत होते. अगदी म्हणजे डीजे वगैरे होता, छोटे जे काही सॉन्ग होते ते लावलेले होते. चिमुकले किंवा मोठे सगळे काही छान असं एन्जॉय करत होते. आणि फॅमिली टाइम म्हटला म्हणजे असंच असतं. सिटीमध्ये कोणी कोणाकडे बघत नाही, जो तो त्याचं आयुष्य घालवतो. मग यामध्ये पैसा असू दे किंवा नसू दे, यातल्या लोकांना काहीही फरक पडत नाही. मात्र आपलं आयुष्य किती छान पद्धतीने आपण घालवू शकतो ना, हे सगळ्यांना बघायचं असतं. बघा, इकडे जो जो तो त्याच्या त्याच्या खेळण्यामध्ये, आनंद व्यक्त करण्यामध्ये रमलेला होता. आम्ही सुद्धा छान असा इथे आनंद घेतला, डान्स वगैरे बघितला. आणि इथे आऊंना आता दहीपुरी खायची होती, तीच आम्ही खाण्यासाठी इथे आलेलो होतो. आणि आता हे सर्व काही चाट कॉर्नर्स आहे, तर म्हटलं चला जे काही आवडेल 1-2 टेस्ट करून बघूया की कसं आहे, म्हणजे नेक्स्ट टाइम आले तर आपल्याला सुद्धा कळतं. आणि आता इथेच आम्ही आता आऊंसाठी दहीपुरी घेतलेली होती. दहीच टाकतं त्याच्यात, दही राहत. कोणाला आवडते
इथे दीदी पूरी दो ना, हमारी नहीं है दीदी, 2 प्लेट पूरी नहीं है, नहीं है। कशी टेस्ट. तर आता आहुंसाठी दहीपुरी खाऊन झाली. त्याच्यानंतर लगेचच आम्ही इथे आलेलो होतो. माझ्यासाठी मंचुरियन घेतले होते आणि आहुंसाठी इथे कढी भेळ घेतलेली होती. मला असं वाटलं नॉर्मली आपले जसे मंचुरियन असतात तसे असतील, पण अजिबात नव्हते. हे कसे होते, आपलं पत्तागोबी असतं ना, त्याला फक्त त्यांनी कॉर्नफ्लॉवरमध्ये फ्राय केलेलं होतं आणि तसेच काहीसे मंचुरियन होते. म्हणून म्हटलं चला. तरी सुद्धा आम्ही घेतलेले होते आणि नंतर छान लागत होते, पण टेस्टी होते. थोडंसं खाल्लं आणि क्रिसमससाठी त्यांनी छान असं इथे डेकोर वगैरे केलेलं होतं, ते सुद्धा बघितलं आणि पूर्ण गोदा पार्क तर बऱ्यापैकी मोठा आहे. याच्यासाठी जागासुद्धा तितकीच मोठी लागलेली होती आणि संध्याकाळी सनसेट व्ह्यू वगैरे असतो आणि 5च्या नंतरच सुरू होतं. 5 ते 9चा याचा टायमिंग आहे. म्हणून म्हटलं चला एवढ्या वेळात तरी आम्ही सुद्धा 6 पर्यंत इथे गेलेलो होतो. नंतर राम, सीता यांचं सगळं काही जे काही होतं चित्र रेखाटलेलं होतं आणि छान असं शिकण्यासारखं सुद्धा बरंचसं इथे होतं. गोदा पार्क म्हटलं म्हणजे आपल्या गोदामाईचा खडखडाट, म्हणजे जो की पाण्याचा खूप सारं पाणी याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि कारंजा वगैरे किंवा सगळ्या डान्स वगैरे मध्ये सगळीकडे पाणीच पाणी होतं. आजूबाजूला सुद्धा छोटीशी नदी होती आणि आमच्या पंचवटी जवळच आहे. पंचवटी समोरून म्हटल्यावर तेच पाणी इकडे त्यांनी ट्रान्सफर केलेलं असावं. छान आहे. जोपर्यंत नवीन आहे तोपर्यंत अगदी छान, स्वच्छ आणि क्लीन आहे आणि शेवटपर्यंत जरी असं राहिलं तर सगळे आतुरतेने जातात. जास्त काही नव्हतं, ₹30 तिकीट होतं एंट्री फी. बाकी तुम्हाला जर खायचं वगैरे असेल तर आपल्या स्वपैशाने आपण खाऊ शकतो. पण मध्ये आल्यावर असं कोणी असतं का की टेस्ट नको, पण जे काही आहे छोटे-मोठे टेस्ट करून बघतातच की स्टॉलवर काय-काय लागलेलं आहे. एंट्री फी एवढी काही जास्त नव्हती. ₹30 ₹30 आहे म्हटल्यावर बऱ्यापैकी गर्दी इथे होते. आम्ही जेव्हा 9ला बाहेर निघालो पार्कच्या तेव्हा सुद्धा लाईन लागलेलीच होती आणि आम्ही आले तेव्हा सुद्धा बऱ्यापैकी लाईन होती. आणि जे काही आम्ही बघितलं म्हणजे टोटली पूर्णच हे तुम्हाला अगदी शॉर्ट्समध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बघा लाईट्स वगैरे असतात, छान वाटतं. म्हातारे किंवा जेंट्स किंवा एज सगळ्या प्रकारचे लोक इथे आलेले होते. नंतर लास्टमध्ये माय गोदा हे नाव दिसलं. इथे सुद्धा छान छान फोटोज क्लिक करून घेतले. आहोंनी सुद्धा हा शूट घेतलेला होता. बघा अगदी छान दिसत होता समोरून, तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर केला. आणि हे काही थोडेफार त्यांनी लावलेले होते शॉप्स खाण्यापिण्याचे, ते सुद्धा म्हटलं चला. नंतर घरी आलो आणि छान असा पिझ्झा एन्जॉय केला, कारण येतानाच पिझ्झा सोबत घेऊन आलेलो होतो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. जे काही फोटोज काढलेले आहेत ते सुद्धा आता लास्टमध्ये 1-2 ॲड केलेले आहे. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स किंवा आमच्या नाशिकमध्ये छान छान प्लेस तुम्हाला बघायला मिळतील. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.